महाराष्ट्राची अस्मिता दाखवली तुम्हाला. जे सब कुछ झूठ आहे हे मुंबईकरांना कळून चुकलं आणि मुंबईकरांनी तुमच्या कमरेत लाथ घातलेली आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या कमरेत लाथ घालायला चालला होता, तुमच्याच कमरेत लाथ पडलेली आहे. तेव्हा ही भाषा वापरायची नाही. जी भाषा संजय राऊत यांनी वापरली तीच भाषा तुमच्या राज ठाकरे यांनी वापरली आणि त्याचे हे परिणाम आहेत. तेव्हा भाषेवरती प्रभुत्व ठेवा. मराठी भाषेचा आत्मसन्मान तुम्ही करायच्या गोष्टी करता आणि हे असे शब्द तुमच्या तोंडी दररोज असतात. तुम्ही गेल्या 10 वर्षात तुम्ही असं कोणता भीम पराक्रम केला तो जनतेला सांगा पाहू. काय झालं तुम्ही फक्त फक्त साठे लोक करण्याच्या पलीकडे मनसेच्या नेत्यांनी काही केलं नाहीये आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे. तेव्हा काम करा, जमिनीवर विचारा. 12 वाजता उठून जनतेची सेवा करता येत नाही तुमच्या नेत्यांना जाऊन सांगा तुम्ही आणि मग जनतेने आज तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला विजयाचा उन्माद चांगला स्वतः बरोबर ईडी सीबीआय निवडणूक आयोग साथीदार घेऊन लढायचं असेल तर कोणी जिंकेल. तुमच्या एवढी हिंमत असेल तर या एकदा पूर्वीपासून तुम्हाला आव्हान आहे. जर इतका मोठा विजय तुम्हाला ईव्हीएम वरती मिळतोय तर तुम्हाला बॅलेट पेपरवरती सुद्धा एवढाच मोठा विजय मिळाला पाहिजे. या पेपरवरती एकदा हे संशय संपूर्ण टाकूया. तर कदाचित तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला जीवावर उडू नका. तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल एखादी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. बॅलेट पेपरचे दिवस आता राहिले नाहीये. जग पुढे चाललेले एक निवडणूक घेऊन दाखवा ना तुम्ही. एवढा तुम्हाला नुकसान तुम्हाला माहित आहे का? बॅलेट पेपरवरती निवडणुका होत नाही ते तुम्हाला अभ्यास बॅलेट पेपरवरती रस्त्यावरती लोकांची जी भावना पराभव झाले मान्य करणं नाही योगेश. ठीक आहे, मी हस्तक्षेप करतो. नव्या बातमीकडे आपल्याला जायचंय. अरुणजी थोडा वेळ थांबा. आपल्याला नव्या बातमीकडे जायचंय. प्रणिता नवी बातमी देते आपल्याला. जळगावातून महत्वाची बातमी आहे. गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांचा विजय झालेला आहे. जळगावातून ही महत्वाची अपडेट समोर येते. जळगावात प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे 3 उमेदवार हे आघाडीवर आहे. मुंबईत प्रभाग क्रमांक 59 मध्येही ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर फणसे हे विजयी झालेले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार फणसे हे विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 25 मध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. पुण्याच्या